बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज 2 प्रचार सभा. राहुरीसह बारामतीत जनतेशी साधणार थेट संवाद. साताऱ्यातील झेडपी वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज साताऱ्यातील पहिली जाहीर सभा. सभेसाठी केलेल्या बॅनरबाजीत आमदार महेश शिंदेंचा फोटो नसल्यानं राजकीय चर्चांना उधाण. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतरचा पंतप्रधान मोदींचा राष्ट्र के नाम संदेश वादाच्या भोवऱ्यात. निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग झाल्याची भाकपची निवडणूक आयोगाकडे तक्रार. यवतमाळच्या राळेगावात आदिवासी मुलींच्या तस्करीच्या आरोपांमुळे खळबळ. आरोपी मजहर कुरेशीला आणखी एका गुन्ह्याखाली अटक. पोलीस ठाण्यावरती हिंदू संघटनांचा धडक मोर्चा. अमरावतीच्या परतवाड्यातील सेक्स स्कॅन्डल प्रकरणानंतर भाजप विरुद्ध काँग्रेस सामना. नवनीत राणा म्हणजे जातीय विष पसरवणारी विषवल्ली. वडेट्टीवारांचा तिखट वार. तर काँग्रेसनं विषारी साप पोसल्याचा राणांचा पलटवार. नाशिकच्या टीसीएस मधील लैंगिक अत्याचार धर्मांतर प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून घटनास्थळाची पाहणी. पीडित तरुणीसोबत संवाद. एसआयटीकडून कसून तपास सुरू. युद्धविरामानंतर इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चेची दुसरी फेरी पार पडणार. दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चा. इस्लामाबाद आणि रावळपिंडीत हाय अलर्ट. राज्याचे पुढचे 2 दिवस वादळी पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाड्यात आणि कोकणातही मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता. तर अकोला, अमरावतीत, वर्ध्यात उष्णतेची लाट कायम.